नमस्कार मंडळी, आद्याच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत सर्वांचा आवडता, झटपट होणारा आणि अतिशय सुटसुटीत असा व्हेज पुलाव। चला तर मग यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया। आपण इकडे घेतलेले आहेत फ्रेश हिरवा मटार, फ्लॉवर, बारीक चिरलेलं गाजर आणि बारीक चिरलेले बीन्स। तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये पनीर किंवा सोयाबीन सुद्धा वापरू शकता। आपण इकडे घेतलेले आहेत 2 मध्यम आकाराचे कांदे, बारीक चिरलेला टोमॅटो आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या। आता कढईमध्ये 2 चमचे तूप किंवा तेल गरम करा। खडे मसाले टाकल्यावर त्याचा जो सुगंध येतो तोच पुलावाची खरी जान आहे। मग कांदा आणि आलं लसणाची पेस्ट टाकून छान परतून घ्या। यामध्ये आपण टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून छान परतणार आहोत। आता या सर्व रंगीबेरंगी भाज्या यात टाका। भाज्या जास्त शिजवू नका, त्यांना फक्त तेलात थोडं परतून घ्यायचं आहे। येथे मी तांदूळ घेतलेला आहे जो अर्धा तास भिजत ठेवलेला होता। जेवढा तांदूळ घेतला आहे त्याच्या 1.5 पट पाणी वापरा। चवीनुसार मीठ आणि थोडा लिंबाचा रस टाका। भाज्या थोड्याशा शिजल्यावरती त्याच्यामध्ये आपण हा राईस टाकणार आहोत। लक्षात ठेवा, गॅस बंद झाल्यानंतर 5 ते 10 मिनिटांनी आपल्याला हे झाकण उघडायचं आहे। इकडे तुम्ही पाहू शकता आपला व्हेज पुलाव छान असा तयार झालेला आहे। तर तुम्हाला ही झटपट पुलाव रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आणि हो, तुमच्या आशीर्वादाने आपल्या चॅनलचे 80 सबस्क्रायबर झाले आहेत। 100चा टप्पा पूर्ण करण्यासाठी मला तुमच्या सपोर्टची गरज आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।